चंद्रपूर शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी इरई नदी जी आहे ते आता 6व्यांदा खोलीकरण होणार आहे। महत्वाचं म्हणजे 5 वेळा खोलीकरण झाले पण कोणत्याही प्रकारचं करण्याचा परिणाम काही दिसलेला नाही। 9 किलोमीटरचा हा पात्र आहे। चंद्रपूर शहराला वळसा घालून ही नदी जाते आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होते। यासोबतच चंद्रपूर शहराच्या लगत असलेलं CTPS राग असो किंवा इथले WCL चे ओव्हरबट असो हे वारंवार वाहून या नदीत येतात आणि पुन्हा ही नदी जी आहे ती तशीच होते। 6व्या वेळा ही खोलीकरण होणार आहे पण 5 वेळेचे खोलीकरण झालं त्याचा कोणताही परिणाम दिसून आलेला नाही। त्याच्यामुळे जे चंद्रपूर इरई बचाव संघर्ष समिती जी आहे ती वारंवार या संदर्भात आंदोलन करत आहेत। नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत, परंतु या संदर्भातला जो दरवर्षी जो निधी येतो तो फक्त काही प्रमाणात खोलीकरण करून वापरला जातो आणि तो वाया जातो। आणि त्याच्यामुळे आता तरी ही जी इरई नदी आहे या इरई नदीला खोलीकरणासाठी चंद्रपूर बचाव समिती म्हणते की हे एक नाम फाउंडेशन किंवा पाणी फाउंडेशन या अशा संस्थेला देण्यात यावं किंवा जेणेकरून हे जे इरई नदीचं पात्र आहे ते पुन्हा चांगलं व्हावं आणि जास्त प्रमाणात चांगलं खोलीकरण व्हावं आणि पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी अशा प्रकारे मागणी जी आहे ते केली जात आहे। हैदर शेख, न्यूज 18 मराठी, चंद्रपूर।